पहाटे 5 वाजता उठून काय करून ठेवलं आहे बघा. इथे मी पीठ मळून ठेवलेलं होतं पाव करण्यासाठी. आणि आजचा दिवस खूप खास आहे आणि ते का आहे तेही तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर चला, पहाटे 5 वाजता पीठ मळून ठेवलं, 1 तासाने छान असं फुलून आलं आणि नंतर याला मी छान पुन्हा मळून घेतलं आणि याचे गोळे करायचे होते. गोळे करून याला पुन्हा फुलायला ठेवायचं होतं. माझा आणि खैरनार सरांचा दोघांचा आवडीचा पदार्थ आज करायचा आहे, त्यामुळे इथे मी हे गोळे करायला घेतलेले आहेत. बघू शकता गोळे केलेले आहेत. ही रेसिपी तुम्ही बघितलेली आहे, तुमच्या येवना लक्षात पण आलं असेल. तर या ट्रेला तेल वगैरे लावून दिलं आणि गोळे ठेवून दिले. ही पूर्ण डिटेल रेसिपी आपल्या सरलास किचनला पण आहे. चला आता दूध लावून दिलं, यांना पुन्हा फुलायला ठेवलं. आज माझ्यासाठी चहा कोण करतंय? चाय बना रहे हैं हम। चाय कहाँ पे हो? दिखाओ दिखाओ, काय करताय? चहा चहा बनवतो चहा। आज काय एवढं आज विशेष आहे? आपला लग्नाचा 40वा वाढदिवस, 40वा वाढदिवस आहे म्हणून माझ्यासाठी चहा आहे. Yes, त्यासाठी चहा पाचतो तुला चहा। आज बघितलं का, स्पेशल चहा ठेवणं चाललेलं आहे. सकाळचा पहिला चहा. हो हो, मॉर्निंग टी। मॉर्निंग टी मी पण खास स्पेशल करणार आहे तुमच्यासाठी. यस, धन्यवाद। तुम्हाला आवडतं ते? यस, छान काहीतरी बनवेल. सरप्राईज आहे का? एकदम सरप्राईज. ओके, मग आता मी थांबू का नको? नको नको चालू दे. बसा, पाणी वगैरे घ्या, बसा म्हटलं. मी पाणी वगैरे घ्या तुम्ही तोपर्यंत. मस्त बनवतो, काढून खातो. बापरे, काय खरं नाही आज. चला या चहा प्यायला, चला। झाला? हा, एकदम नंबर झालाय चहा। बघूया. या या, थँक्यू. चलो या मंडळी, तुम्ही पण आमच्या बरोबर सकाळचा चहा घ्यायला. सकाळचा चहा, मॉर्निंग टी। गबरू काय झोप लागते? माझं तर एकदम मस्त झालं. चहा झाला, आंघोळ वगैरे केली, सर्व आवरलं आणि देवपूजा करायला घेतली. नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे छान नवीनशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि चला, आता आपण व्हिडिओला सुरुवात तर केलेली आहे, म्हणजे पण कसं आहे, पहिली देवपूजा करून घेतली सगळं आवरून आणि नंतर आज एकदम विशेष असा मेनू करणार आहे. साधा सिंपल आहे पण माझ्यासाठी तो विशेष आहे आता. आणि दुपारून मला रसपुरी करायची होती, पण तो बेत आता काय होतं बघूया. जर खैरनार सर म्हटलंय पुरी खायची, कारण ते ना जरा अवॉइड करतात तेलकट, जर म्हटले तर मग करणार आहे. पण मस्त असा बेत आहे, तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच पुढे काय केलेलं आहे ते. आता कुकरमध्ये सर्वात आधी मटकी शिजत घातली आणि नंतर मग त्याच्या 2 शिट्ट्याच फक्त घ्यायच्या. टाकून दिलेली मिठामध्ये, म्हणजे ती छान होते आणि चव पण भारी लागते तिची. तर आता ओव्हन स्टार्ट करते. लाईट गेली होती त्याच्यामुळे इतका वेळ माझा गेला. आतापर्यंत पाव झाले असते. आता याला प्रीहीट करून घेते. तिकडे पाव करायला ठेवायचे होते, पण त्याआधी म्हटलं हे थोडीशी भांडे आहेत ना, तेवढे आवरून घेऊ. लाईट पण येवजाव करत होती. बघा किती मस्त असे फुलून आलेले आहेत आणि अगदी मस्त स्पॉन्जी असे पाव होतात. त्याच्यामुळे ओव्हन चालू केलं आणि पाव करायला ठेवून दिले आणि लगेचच आता मटकी मस्त शिजून झाली. आता तिलाही फोडणी देऊन घेऊ. कांदा छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये सगळे घरगुती मसाले आहेत माझे. काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला. आता हे सर्व एकत्रच एका वेळेस टाकलं आणि छान असं परतवून घेतलं. मंद आचेवर छान असं परतवल्यानंतर आपली ही मटकी टाकलेली आहे. आणि 2 जणांच्या बेतानेच मी ही केलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, तिकडे मी पाव लावलेले आहेत ओव्हनला आणि इकडे आता ही मटकी केली आहे. म्हणजेच आज आहे मिसळ पाव. मस्त तर्रीदार मिसळ आपली तयार झालेली बघू शकता. म्हणजे आता उकळते, हिला 5-10 मिनटं उकळू देते आणि आता पाव बघायला घेते. आणि पाव बघा एक नंबर झालेले आहेत, अगदी स्पॉन्जी. जसं मी दाबते तसं ते वरती येतोय. आता तुम्हाला दाखवते ते काढल्यानंतर. थोडंसं गार होऊ दिलं की पटकन निघतात.
एक नंबर झालेले आहेत. आणि त्याला जाळी पण बघा किती मस्त आलेली आहे. आहा हा, वाव, मस्त पाव. आणि आता हे ना गरम डब्यामध्ये ठेवते, म्हणजे थोडे बऱ्यापैकी गार झाले त्याच्यामुळे ठेवते, कारण कसे उन्हाळ्याचे दिवस ना ते कडक होती म्हणून थोडेसे गरम डब्यात ठेवले. पीठ उरलं होतं ना त्याचं मी जिरा बटर करून टाकले. खालून दाखवते. पाव गार होते तोपर्यंत जिरा बटर लावून दिले होते. मस्त कडक झालेत आणि मस्त छान जिरा बटर. ऍक्च्युली ना आज आमची ना पाण्याची बारी विहिरीची, तर त्याच्यामुळे खरं सरांना लाईट असल्यामुळे ना ते म्हटले पहिले मी आता ना सगळं पाणी भरून घेतो झाडांचं जेवढं मिळेल तेवढं, कारण बोर पण चालू करायची, परत आंबा पण उतरवायचा आहे खालचे खालचे ना, पक्षी खाऊन जात आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते ते पक्षी कशी खाऊन जातात ते. या हे आपलं ओपन किचन. म्हणून काय झालं आता शाकी पण झालाय ना, मग त्याच्यामुळे तो उतरवून घेतला तर बरे, नाही तर कैऱ्या पण गळायला लागतील आणि आंबा आपला मग जरा कमी पण होऊन जाईल ना. मग मस्त असा आंबा आहे आपला. केशर आंब्याचं झाड आहेत आपली. रोज आपले व्हिडिओ नाही येते, तर लोणचेचा खार तयार केला त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. बरण्यांना हिंगाची दुवारी द्यायची होती तर त्याच्यासाठी म्हटलं घेऊया. आणि बघा आमच्या ध्यानीमनी नव्हतं ना, आम्हाला आता बघा कोण आलेलं आहे भेटायला आणि साजरा करायला आमचा लग्नाचा. कोण आलं? ये इकडे ये गबू, करून घेऊ दे त्याला माया. खूप दिवस झाले ना गबरू असं ना वेडा पिसा होतो, त्याला असं वाटतं आता याला किती भेटून कसं भेटू. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. पप्पा या ना सोबत. खरणार सर आंबा उतरवायला गेलेले होते, त्यांनी पिशवी बांधून घेतली कारण एकटेच उतरवत होते, मी घरात ना स्वयंपाक करत होती. चला आता आपण कैऱ्या बघून घेऊ किती उतरवून आणलेल्या आहेत हा खरणार सरांनी. आता बाकीचा स्वयंपाक म्हटलं नंतर करू, कारण निखिल आला ना अचानक, तर आम्ही म्हटलं फक्त आमच्या पुरते 9 पाव केलेले होते मी दोघांपुरते. मग आता नंतर जो सांगेल तो स्वयंपाक म्हटलं करूया, पण त्या आधी ना लोणचं भरून घेते म्हटलं. आता ही ना हिंगाची दुवारी देऊन ना बरणी ना निर्जंतुक होते, आणि म्हणजे दोघं बरण्यांना आता दुवारी देऊन घेते. आता आम्ही तर दुवारी म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहीत नाही, मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. हे काय गुरुचे आंबे आहेत काय सगळे? हे आता गुरुचे, हे माझ्या गुरुचे एवढे सगळे गुरुचे आंबे. तर गुरुसाठी बघा निखिल पण आला आणि आंबे पण नेमके योगायोगाने आज काढून घेतले, कारण पक्षी खूप खात होते. आणि नाही निखिल आला असं तर माझंच ठरलं होतं जायचं, एसटीने जायचं होतं, एसटीने. कैऱ्या फोडल्यानंतर अशा हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या, तर त्याचं एवढं पाणी निघालं. आता चांगलं खार लावून घेते, सर्व फोडींना खार व्यवस्थित लागायला पाहिजे म्हणून मी परत इतकं टाकलं नाही, डायरेक्ट हा टब घेतला स्वच्छ असं धुवून आणि कालच वाळवून ठेवला होता. म्हणजे मग तो पण मी असं साईडलाच ठेवला होता. म्हणजे अशी योजना, म्हणजे कसं तयारी करून ठेवली ना आपण तर पटपट होतं. फक्त ना हा व्हिडिओ मात्र मी उशिरा टाकला तुम्हाला, एवढंच मला थोडंसं वाईट वाटतं, रोज रोज व्हिडिओ नाही टाकू शकत. तर मस्त असा खार आता लावून झालेला आहे. बरणीच्या खाली ना थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर हे फोडी छान अशा मस्त खार लावून झालेल्या आहेत त्या टाकायच्या, अगदी व्यवस्थित असं भरून घ्यायचं. मग लोणचं भरण्याचंही महत्त्वाचं काम होतं, ते पहिले करून घेतलं, बाकीचं म्हटलं होईल नंतर, कारण निखिल आता आलेला आहे तर तो आंघोळ वगैरे करेल, थोडंसं खाईल काहीतरी, आणि नंतर मग जेवणाची तयारी होईल. आता आपण वळूया आपल्या सरलास किचनचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे ना मिसळपाव पण झाली आमची खाण्याची, म्हणजे आवडीची, आणि म्हटलं चला याचा व्हिडिओ पण आपण करून घेऊया.
तर छान असं ताट वाढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मस्त शेव घातली, कांदा घातला आणि एकदम भारी अशी उसळ ही तयार झालेली, म्हणजे मिसळ पाव आपला तयार झालेला आहे. ॲक्च्युली आज माझ्याकडे टमाटा पण नव्हता. गावाकडे लगेच वस्तू मिळत नाही, ते आम्ही मळ्यात राहतो त्याच्यामुळे तर जास्तच प्रॉब्लेम येतो. ज्या दिवशी बाजार असला त्या दिवशीच आणून ठेवावं लागतं. आणि पाव वगैरे तर मला इथले नाही आवडत, कारण खूप शिळे असतात इथले पाव. ते म्हणजे मालेगावून येतात आणि मग तेव्हा आपल्याला आपल्यापर्यंत पोचतात. तर असे घरच्या घरी केलेले पाव तुम्हाला कसे वाटले कमेंट नक्की करा बरं का. आता हे तयार केलेलं लोणचं होतं ना, ते जरा मिक्स केलं, एका वाटीत काढून घेतलं, ते उरलेलं तुम्हाला दाखवलं ना, आणि ते पण वाढलं आहे. मस्त असं जेवणाची पण तयारी होते एका बाजूला. कसा वाटला ॲनिव्हर्सरीचा आपला हा बेत. पण अजून बाकी आहे स्वयंपाक व्हायचा, कारण ना मस्त असं सरप्राईज भेट दिलेली आहे आपल्याला निखिलने. तर आता थोडंसं स्वयंपाक अजून एक्स्ट्रा करूया आणि छान रस पण करायचा आहे त्याच्यासोबत. एक नंबर मिसळ पाव. मिसळ बघा तर्रीदार मिसळ आहे आणि पाव तर बघा किती अशी लुसलुशीत झालेले आहेत, बघू शकता. आणि जाळी पण बघा पावला. याची डिटेल रेसिपी आपल्या सरलास किचनला आहे बरं का. सरलास किचनला जाऊन नक्की भेट द्या, तिथे तुम्हाला पावची रेसिपी मिळेल. आणि ही आता मिसळची रेसिपी पण आपण तिकडे टाकणार आहोत. आणि आपल्या ब्लॉगमध्ये आता छान असं मस्त जेवायला घ्यायचंय. त्याच्या आधी फक्त गरमागरम निखिलसाठी पोळ्या करायच्या आहेत. निखिल म्हटला मम्मी काही दुसरी भाजी करू नको म्हणे, मिसळ आहे ना त्याच्याबरोबरच पोळ्या कर, कारण तो त्याला पण पाव खायचा कंटाळा आलेला आहे. आम्हाला मात्र ऑफिसच्या निमित्ताने तो बाहेर असतो बऱ्यापैकी, मग त्याच्यामुळे त्याचं जेवण कसं आहे, आणि कधी कधी नाश्ता वगैरे पण असा बाहेर होत असतो, तर त्याच्यामुळे त्याला वाटतं की पाव नको. आणि मला पण वाटलं की नको बाबा, म्हटलं तू आज अगदी कमी खा, मस्त छान गरमागरम पोळ्या करते म्हटलं तुझ्यासाठी. मध्ये मध्ये आमच्या गप्पा पण चालू होत्या आणि जसा वेळ मिळेल तसं ना स्वयंपाकाकडे पण बघत होती. कणिकमध्येच एकदा मळून ठेवली, थोडीशी पातळ झाली नंतर ती. छान झालं बरं का पाव. चांगले आहे ना. बापरे लई पातळ झाले. हा एवढं काय आणायचं. हो का. हे बघा आपल्याला जेवण कुठून आलंय आज. बापरे पुरणपोळी कोण घेऊन आलं. काय ग चालले. जेवण झालं. गावाकडे बघा कसं असतं ना, आता पूर्णाचे म्हणजे कसं आमरसचे दिवस आहेत ना, तर मग आमरस जेवण असतं ना, तर मग असे ताट वगैरे करून देतात किंवा जेवायला सांगता. आम्ही आज जेवायला जाणार नव्हतो, कारण मग आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, तर त्याच्यामुळे पाठवलं. कारण ह्या मुली ज्या आहेत ना माझ्याकडे येत जात असतात, तर त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं, मग त्या सांगतात घरी. चला मी पण बसते आता जेवायला. या मंडळी जेवायला. तर माझा आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुलाशी सरप्राईज भेट देतात तर खूप मनाला असं सुकवून जातं. त्याने बरोबर असं ठरवलेलं असेल की आमच्या ॲनिव्हर्सरीचं आहे ना, तर त्याच दिवशी जावं आणि यांना भेट दिली तर किती आनंद होईल. आणि तो आनंद बघायसाठी बघा, आणि असं असलं ना तर खरंच मन भरून येतं. असं माझं असं चालूच राहतं. तर चला आजचा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का.